भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई हे 14 मे रोजी शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचं 13 तारखेला रिटायरमेंट असणार आहे आणि त्यांच्या जागी न्यायमूर्ती भूषण गवई हे शपथ घेणार आहेत आणि हे केवळ दुसरे दलित सरन्यायाधीश असणार आहेत. 2007 मध्ये न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन हे पहिले दलित व्यक्ती भारताचे सरन्यायाधीश बनले. 1960 मध्ये जन्मलेले भूषण गवई यांचे वडील रा सु गवई हे आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते होते आणि अमरावतीचे खासदार तसंच त्यानंतर बिहार, सिक्कीम आणि केरळचं राज्यपालपद त्यांनी भूषवलं. वडील सातत्याने कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी त्यांचं संगोपन केलं. त्यांच्या मातोश्री कमलताई गवई या एका कार्यक्रमाच्या वेळी सोबत होत्या आणि त्यांनी त्यांची आठवण सांगितली की अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आज भारतातील सर्वोच्च न्यायाधीशपदी जे आहेत ते पोहोचलेले आहेत. असं असूनही ते अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व आणि स्वतःची कामं स्वतः करण्यामध्ये त्यांचा विश्वास आहे. बीकॉमची पदवी घेऊन त्यांनी नंतर वकिलीचा अभ्यास केला आणि वयाच्या 25व्या वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकील सहाय्यक सरकारी वकील ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेणार आहेत आणि 52वे सरन्यायाधीश असणार आहेत. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग राहिलाय आणि नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाळ सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून असणार आहे. तर त्यांना खूप अशाच माहितीसाठी MPSC लक्ष चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यास लक्ष ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.